नमस्कार मंडळी, सीमाताई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आमच्या देवर्जीचा आहे साखरपुडा. तर आता सगळे नाते गोते सगळे रिलेटिव्ह इथे आलेले आहेत आणि सगळे बसून आहेत इथे. आणि थोडा वेळ झालेला आहे आमच्या साखरपुड्याला, त्याच्यामुळे सगळे. आणि आता माझ्या या मोबाईलमध्ये थोडं असं पांढरं लाईटमध्ये दिसून राहिलं, तरी पण ते मी व्हिडिओ केला आहे त्यांचा सर्वांचा. आणि सगळे रिलेटिव्ह सगळे नाते गोते इथे बसले आहे. आजी मामा काका दादा सर्व मंडळी इथे बसले आहे. आणि आता आमचे देवरजी वगैरे तयारी करून राहिले आणि नवरीसुद्धा तयारी करून राहिली. तर बघा, आता आम्ही सगळे सासूबाई वगैरे आम्ही सर्व इथे बसून वाट बघत आहे. तर आता देवरजी आमची तयारी करून आले, साखरपुड्याची तयारी सुरू आहे. तर त्यांच्या हातामध्ये कपडे देऊन राहिले नवरीचा भाऊ, आणि ते आता हे कपडे घेऊन जाणार आणि परत ते घालून येणार. आणि आता बघा, सगळे नाते गोते सर्व आले आहेत तिथे आणि सर्वजण आता तिथे सर्व तयारीला लागले. आणि नवरीसुद्धा आली आहे. आता नवरीसुद्धा त्या चौरंगपाटावर बसेल आता ती. तर आता ती सर्वप्रथम अक्षदा वगैरे घेऊन त्या अक्षदा त्या चौरंगपाटावर टाकेल आणि त्याच्यानंतर ती बसेल. तर आता नवरदेवाला कपडे दिले आहे. नवरदेव कपडे घालायला आतमध्ये गेले आहे ते. आणि आता नवरी तोपर्यंत नवरीचं तयारी झाली आहे म्हणून तोपर्यंत नवरीचं होऊन जातं आहे. तिला पण कुंकू लावणी होऊन जातं तोपर्यंत. म्हणून आता सर्व बसले आहे ब्राह्मण वगैरे, आणि नवरी पण चौरंगपाटावर बसली आहे. तर आता तिचं सुरू आहे अक्षवण सुरू आहे तिचं. आणि तिला जे म्हणजे 5 वस्तू द्यावं लागते आपल्याला, कपडे चप्पल वगैरे हे सर्व एक एक पॅकिंग करून तिला एक असे पॅकिंग करून देत आहे. तर बघा, आणि पॅकिंग एवढं जोरदार केलं आहे की ते पूर्ण म्हणजे खराब नाही झाला पाहिजे म्हणून इतकं छान पॅकिंग केलं आहे. तर आता नवरीसुद्धा ती पण सुद्धा आता नवरी कपडे घालायला गेली आहे. आणि आमचे देवरजीसुद्धा कपडे घालून आले आणि परत पुन्हा आपल्या चौरंगपाटावरती बसले आहे. तर आता सगळे मंडळींना गरमी पण खूप होत आहे. गरमीचे दिवस एवढी गरमी होत आहे की सगळेजणं हाताने हवा घालत आहे फॅनसारखे. आणि आता नवरदेवाचं असं अक्षवण सुरू आहे. तर आता आमच्या याच्यामध्ये कसं 5 बाया अक्षवण करतात आणि ब्राह्मण मग त्यांना अक्षवणचं ते पीस वगैरे देतात. आणि कोणी मग असं फोटो वगैरे काढत आहे. आणि प्रत्येक जे अक्षवण करतात ना त्यांचे फोटोसुद्धा काढतात. आणि मग अशा प्रकारे 5 लेडीज येऊन म्हणजे 5 बाया येऊन त्या अक्षवण करून मग त्यांना ते पान सुपारी वगैरे देतात. आणि मग अक्षवण झालं की परत नवरीचं अक्षवण होईल. अशा प्रकारे आता 5 जणी नवरदेवाच्या सुरू आहे. तर आता झाल्याचं आहे, त्याच्यानंतर नवरी येईल. तर अशा प्रकारे. आणि सर्वजण आता कसं सगळे शांत बसून आहे गरमीमुळे, आणि खूप म्हणजे गरमी होऊन राहिली आणि कोणाला भुका पण सुद्धा लागल्या आहे. त्याच्यामुळे आता सर्व तयारीत सुरू आहे जेवणाची. आता नवरी आली आहे, नवरी पण आता बसण्याच्या तयारीत आहे. तर आता ती फोटो वगैरे काढत आहे, अक्षदा हातात घेऊन चौरंगपाटावर टाकत आहे ती. आणि त्याच्यानंतर ती तिथे बसेल. आणि ती आता जे नवरदेवाकडून कपडे आले आहे ती घालून आली आहे तयारी करून. आणि आता तिला पण 5 बायांनी अक्षवण करेल. तर आता ही सर्वात प्रथम आता ह्या आल्या अक्षवण करायला, ते ह्या करतील, त्याच्यानंतर परत येतील. तर अशा करून आमच्याकडे 5 अक्षवण करायला येतील. आणि मग ते ब्राह्मणाच्या हाताने पान सुपारी देऊन नाही का, ते विडापान देऊन मग त्याच्या 5 जणी बायांना विडापान देतात. आणि आता एक आणि त्याच्यासोबतच म्हणजे नवरीला असं काही वगैरे द्यायचं असलं आपल्याला तर ते पण देऊ शकतो. तर आता सर्वात प्रथम तिला आता तिची ओटी भरणार. तर आमच्या याच्यामध्ये ओटी, तांदूळ, फळं वगैरे हे सर्व देतील. आणि गाठी चोळीची साडी ते गाठी पण टाकली आहे तिच्या गळ्यामध्ये. आणि बघा, आणि ते सर्व पॅकिंग तयार केलेलं आहे, ते फ्रूट वगैरे आहे तिला देत आहे. आणि तिची ओटी पण भरणार आणि 5 बायांनी छान अक्षवण करणार. तर अशा प्रकारे. आणि 5 बायांचं अक्षवण झालं की मग दोघांना असं बसवतात मग ते. तर आता अक्षवण सुरू आहे 5 बायांचं, आणि फोटो पण काढणं सुरू आहे.
आणि गरमी पण एवढी सुरू आहे की त्या गरमीमध्ये फोटोसुद्धा कसे वेगळे निघून राहिले. सगळ्यांच्या तयाऱ्या केलेला सर्व मेकअप मोडून राहिलं, कारण हवाच नाही आहे तिथे, एवढं गरम वाटत आहे. फुलझड्या लावल्या आहे, छान फटाके फुलझड्या लावल्या. आता ते झालं आहे 5 जणाचं. आता ते तिथनं उठले आहे आणि सर्वांच्या आता पाया लागेल ते. आणि त्याच्यानंतर ते एका ठिकाणी बसून मग सर्वजण त्यांना जे आपण काही आणलं आहे गिफ्ट वगैरेचं ते मग देतात कोणी आणि पाया लागतात मग सर्वांच्या ते. तर आता बघा त्यांचं अक्षमण झालं आहे दोघांचं पण. आता ते त्या याच्यावरती बसतील आपल्या जागेवरती. त्यांच्यासाठी एक असं छान सजवलं आहे बसण्यासाठी. आता दोघे पण तिथे बसतील. तर सर्वप्रथम आता ते त्यांचे फोटो वगैरे काढणं व्हायचे आहे आणि रिंग पण घालायचे आहे. रिंग घालणं सुरू आहे आणि छान हे पण लावलं आहे फुलझड्याचे. ते फुलझड्या म्हणतात ना छानपैकी असं म्हणजे चमचम करणारे ते पण लावले आहे आणि तिला रिंग घालून गोल फिरून राहिले आहे. तर आणि त्यांचे फोटो पण काढणं सुरू आहे आणि सर्वांना नमस्कार करत आहे किंवा आल्याबद्दल धन्यवाद म्हणून. आणि आता ते दोघं पण आपल्या छान त्यांना जे आसन तयार केलं आहे बसायला तिथे बसतील आणि फोटो काढत आहे. आता बघा किती छान फोटो काढत आहे नवरी नवरदेव आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग ते दोघं पण तिथे बसतील आणि मग सर्वजण तिथे मग त्यांच्या जागेवर त्यांना असं कोणी मग जातात तिथे आशीर्वाद द्यायला सर्वजण. आता त्यांचे फोटो काढणं सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे डान्स सुरू आहे जेंट्स लोकांचा, यांचा डान्स सुरू आहे. इवाई पण नाचत आहे. इकडे नणदबाई नाचून राहिल्या आणि छानपैकी सगळ्यांना डान्स वगैरे करावं असं वाटत आहे, पण गरमीमुळे काही कोणाला करावं असं वाटून नाही राहिला. आणि आता तिथे केक कट करत आहे. केक आणला आहे. केकच्या समोर आता त्यांच्यासमोर केक ठेवला आहे. दोघं तिथे उभे आहे आणि आता त्यांचे फोटो काढणं सुरू आहे. त्याच्यानंतर ते केक कट करेल. तर बघा छानपैकी केक कटही केला आणि एकमेकाला चारून राहिले आणि अशा प्रकारे झालं आता ते त्यांचं केक कट करणं आणि मग ते आता जागेवर बसतील. तर बघा किती छान नवरी नवरदेव आहे. पण लग्न म्हटलं की गरमीचे दिवस आहे आणि लोकांना कशा सगळ्यांना भुका लागून जाते, वेळ होऊन जातं की नाही, त्याच्यामुळे भूक लागून जाते. तर लोक कसे जेवणाकडे वळले. आता जेवायला गेले, कोणी जेवायला घेऊन राहिले, तर कोणी इकडे नवरी नवरदेव बसले आहे त्यांना लिफाफे देणे सुरू आहे. काही जण जेवायला बसले आहे. अशा प्रकारे तर फिरणं सुरू आहे त्यांचं इकडून तिकडून. मलासुद्धा भूक लागली आहे, मी पण सुद्धा आता जेवायला जाणार आता. आणि बघा आता आमचं जेवण पण झालं आहे आणि आता आमची जाण्याची तयारी आहे. तर आता आम्ही निघालो कार्यालयाच्या बाहेर निघालो आणि आता आम्ही चाललो आहे घराकडे. तर आता गाडीत वगैरे बसलो आहे. गाडीत म्हणजे बसून राहिलो आहे, गाडीच्या जवळ आलो आहे. आता गाडीत बसू आणि मग तिकडे घरी जाऊ. आणि आम्हाला थोडीफार परत शॉपिंग पण करायची आहे, म्हणून आता सगळेजण आम्ही दुकानामध्ये आलो शॉपिंग करायला, कपडे घ्यायला. आणि आता कपडे वगैरे घेतले आणि घरी आलो. घरी आता जेवायला बसलो आहे. भुका खूप लागल्या होत्या. परत संध्याकाळचं जेवण, परत घरी आलो आणि जेवायला बसलो. तर आमचं डॉगीसुद्धा आमच्या